ठरलं तर मग या मालिकेत प्रिया येऊन पूर्ण आजीला सांगते की लग्नासारख्या पवित्र गोष्टीचं कॉन्ट्रॅक्ट करून ठेवलंय. यांनी अर्जुन आणि सायलीचं लग्न खोटं आहे. त्यावेळी पूर्ण आजी सायलीला त्यांच्या घरातील देवीसमोर उभं करते आणि म्हणते की घे देवासमोर नाव आणि सांग तुझं लग्न खरं आहे. तेव्हा माझ्या अर्जुनवर प्रेम आहे अशी सायली देवीसमोर म्हणते. सायली देवीसमोर असणाऱ्या दिव्यावर हात ठेवते आणि म्हणते की हो आमचं लग्न खरं आहे. माझं यांच्यावर मनापासून प्रेम आहे. ही गोष्ट अर्जुनही ऐकतो आणि त्याला धक्काच बसतो. सायलीला स्वतःलाच आश्चर्य वाटतं की तिने अशा प्रकारे प्रेमाचा स्वीकार कसा काय केला. आणि हे सत्य दरम्यान प्रियाला या कॉन्ट्रॅक्ट मॅरेजबद्दल साक्षीकडून समजलेलं असतं. कारण काही दिवसांपूर्वी चैतन्यने साक्षीसमोर या कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचा उलगडा केला होता. प्रियाला या कॉन्ट्रॅक्टबद्दल साक्षीकडून समजतं. परंतु काही दिवसांपूर्वी चैतन्यने साक्षीसमोर या कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचा उलगडा केला असतो. तेव्हा त्याला साक्षीच्या खऱ्या चेहऱ्याबद्दल काहीच माहीत नव्हते आणि तो तिच्या प्रेमात बुडलेला होता. आता साक्षीच्या हाती आयतं खोलीत आल्याने ती गोष्टीचा वापर कसा करून घेईल हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. मात्र सायलीने सर्वांसमोर अर्जुनवरील प्रेम स्वीकार केल्याने खूप अर्जुनला आनंद होतो.